तर दादांचं नाव विष्णू. विष्णू. तर एक नंबर माणूस आहे, आपल्याला एक नंबर माणूस भेटलेला आहे. आणि असेच आपले रिक्षावाले सहकार्य करतात, ते पण रिक्षा चालवतात पार्ट टाईम आणि हे बिझनेस आहे त्यांचा. त्याच्यामुळं मी अनेकांना सांगत असतो की जास्त वेळ गाड्या चालवू नका, गाड्यांमध्ये काय मजा नाही आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं. दादा कसे वाटतात व्हिडिओ आपले व्हिडिओ बघतो मी नेहमी, चांगले असतात. दादांना व्हिडिओ खूप आवडतात आपले. आणि दादांनी मला लगेच बघता क्षणी ओळख दिली. तर मित्रांनो, आपण निघालोय पुणे दर्शनवर. तर एका दिवसात किती ठिकाणं फिरू शकतो आपण, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या फॅमिलीला वेळ देत जावा, नुसतं धंदा करू नका. आपल्या फॅमिलीला टाइम द्या, त्यांना पण फिरवायला न्या. आपल्याशिवाय त्यांना कोण फिरायला नेणार आहे. आणि जी पण पर्यटन स्थळं आहे तिथली व्हिडिओग्राफी आपण करणार आहे सुंदररित्या, आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि किती ठिकाणं आपण फिरणार आहोत हे संध्याकाळपर्यंत क्लिअर होईलच मित्रांनो. चला आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करू आपल्या फॅमिली सोबत. घेऊया त्याला टाकूया. भाऊ काही देत आजी गणपती बाप्पाला वाहिनी दुर्वा फुलं सगळे घ्यायचे व्यवस्थेमध्ये. काही घेऊ नका तुम्ही. आता मूर्ती आणि पानं लावून द्या. गणपतीला बाप्पाला आपण वाहिनी सर्व घ्या. अंगणामध्ये दुर्वा फुलं Echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, it breathes in the arms of solitude. I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, बस गाडी त्या अंगोर मार. teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath of the breeze.
माकड दिसत का बघून दे ना. डॅडीकडे येत नाही जरा समोर घेतला. ती भावली घेतलेली आठवते का? अरे हा. फोर व्हीलर टॉयलेट ब्लॉक. हेलो गाइस, हम फाइनली पहुंच गए स्वामीनारायण मंदिर. ये है मेरे पापा, हाय. ये है मेरी मम्मी. बोल के काय तो चलो दिखाते हैं आपको. चलो दिखाते हैं हम आपको स्वामीनारायण मंदिर. तर मित्रांनो, आज आलोय आपण फिरायला. तर तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील वेगवेगळे ठिकाणं, वेगवेगळी मंदिरं. तर ही शनाया, हाय ही आपली शनाया व्लॉगिंग करते. हाय गाइस. तर ही तुम्हाला दाखवणार आहे मंदिर सगळं. हे बघा, हे मागच स्वामीनारायण मंदिर आहे. आता बघू आपण ते आतमधून कसं आहे. बाहेरून तर एक नंबर दिसतंय. चला पहा मित्रांनो. तर ही आहे मंदिराची बॅक साईड. बघा मित्रांनो, मस्त मंदिर आहे आपल्या मागं, पाहू शकता. एक नंबर मंदिर, एक नंबर. बघा मित्रांनो, एकच नंबर मंदिर आहे. पण बहुतेक बंद आहे वाटतं, त्याच्यामुळं वरती काही जाता येणार नाही. पण आजूबाजूचा जो एरिया आहे तो एकच नंबर एरिया आहे, एकच नंबर आहे. व्हिडिओ शूटिंग वगैरेसाठी, फोटोशूटसाठी लय भारी आहे. काढू शकता तुम्ही फोटो वगैरे इथं. एवढा भारी प्ले एरिया आहे. मंदिरावर मस्त मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत. तर बंद का ठेवलं काय कळत नाही. हे बघा मूर्ती. बोर्डावर जाऊ आपण. मंदिराची वेळ आहे बहुतेक दुपारी 10:15 ते 1. संध्याकाळी 4 ते 8. दुपारी 10:15 ते 11:15. दुपारी 12 ते 4 बंद आहे. म्हणजे आता 4 वाजता उघडेल. तर 4 वाजेपर्यंत बघू आपण, इथं वेट करू. 4 वाजता उघडेल मंदिर. काय दाखवू? ते बघा तिथं असं एक सिक्का टाकायचं, ते दाखवा.
मला द्या ना एक सिक्का कॉईन टाकायचं मी बोल सिक्का आहे का? छुट्टे मिलेल ऑनलाइन अभी नहीं है मंदिर खोलने के बाद क्या है कॉइन से क्या होता है अंकल? चलो टक एक एक डालना हो सब साथ में नहीं पावलेवर करना भाई पावल्यावर पडल्यावर इच्छा पूरी होती है इच्छा सबको पूर्ण. पता है इसके बारे में बाकी श्रद्धा होना चाहिए तो अच्छा. होती है नहीं तो नहीं होती तर दादांचं म्हणणं आहे सिक्का कॉईन टाकलं इथं तर ते जे निशाण आहे पायाचे त्याच्यावर पडलं पाहिजे तर आपली मन्नत पूर्ण होणार. हाँ चरण पर पडलं मॅडमचं झाले पूर्ण. मॅडम चला जायचं त्यांना चला. 4 बजे खुलेगा यहाँ से तर मित्रांनो हे बघा ज्योता घर पण एवढं भारी आहे बोट हाऊस पण हे काय हे पण बंद आहे तिकडून एंट्री वाटतं तर लोक काय बाहेरच चपला काढतात ते त्याच्यामुळं मस्त बनवलं हे पण एक नंबर आहे शूटिंगसाठी वगैरे रील वगैरे काढण्यासाठी. मला द्या काढायचं तर एक कोरीव काम दाखवतो तुम्हाला. कोरीव काम बघा मित्रांनो मंदिराचं. तर हे बघा कानाची मूर्ती आहे मित्रांनो मस्त मूर्ती आहे. आणि ही राधाची मूर्ती आहे आणि ही कानाची मूर्ती. अच्छा और आगे क्या है बेटा आगे देखो. हे वसुदेव आहे वासुदेव. हा वासुदेव आहे. अच्छा हे बघा वासुदेव. पुढं देवकी. देवकी आहे इथं. पुढे नंद बाबा. इथं आहे नंद बाबा. इथं आहे यशोदा. अच्छा बघा यशोदा. इथं आहे विदुरची. चल पुढं. तर मस्त कोरीव काम आहे. मूर्त्या एवढ्या छान बनवल्यात. हे बघा इथं अर्जुन सुद्धा आहे. हे बघा अर्जुन. दरवाजा बघा मित्रांनो अभिषेक मंडप. किती सुंदर काम आहे दरवाजावर. एकदम कोरीव मस्त काम केलेलं आहे. हे बघा एकदम कोरीव काम आहे. सागवान आहे प्युअर. लिफ्ट पण आहे तर मंदिरात वर जायला लिफ्टची सोय केलेली आहे. बघा मित्रांनो किती सुंदर मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे. एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश हो. स्वामीनारायण टेम्पल कात्रज. तर आता आपण बसलोय नाश्ता करायला. घेतले नाश्त्याला आपण फिंगर चिप्स आणि या साहेबांनी घातला ढोकळा. हे बघा जेवणाची सोय चांगली आहे पण थोडं बाहेरपेक्षा कॉस्टली आहे. पाण्याची बॉटल 25 रुपये.
पतंगे बोलले ना. पोटभर जेवण झालेलं आहे. आता मंदिर 4 वाजता उघडणार आहे, त्याच्यामुळं आम्ही विश्रांती घेतलेली थोडी. आता मंदिरच्या आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे, पण बघू आता मंदिर उघडल्यावर बाहेरून कसं आहे. चलो. चलो. तर आपले मित्र भेटलेले आहेत तिथं. आपण फिरायला आलो, तुम्हाला माहिती आहे स्वामीनारायण मंदिरात. तरी आपल्याला भेटलेले तिथं. तर दादांचं नाव विष्णू. तरी 1 नंबर माणूस आहे, आपल्याला 1 नंबर माणूस भेटलेला आहे. आणि असेच आपले रिक्षावाले सहकार्य करतात. ते पण रिक्षा चालवतात पार्ट टाईम आणि हे बिझनेस आहे त्यांचा. त्याच्यामुळं मी अनेकांना सांगत असतो की जास्त वेळ गाड्या चालवू नका, गाड्यांमध्ये काय मजा नाही आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं. दादा कसे वाटतात व्हिडिओ आपले व्हिडिओ बघतो मी नेहमी, चांगले असतात. दादांना व्हिडिओ खूप आवडतात आपले. आणि दादांनी मला लगेच बघताच क्षणी ओळख दिली. आणि मला आता तिकडे समोर बघा, तिकडे तिकीट काउंटर आहे आपलं, पुढे भारे दादा. तर कधी आले आपले तर इथं असतात आपले रिक्षावाले दादा. कधी त्यांना ओळख देत जावा, कधी त्यांना भेटा, थोडंफार काहीतरी करून देतील ते तुम्हाला. बिंदास येत जावं मित्रांनो. दादा धन्यवाद दादा. सर शानू व्हिडिओ मध्ये येते. तर झालं मित्रांनो, आपलं मंदिर बघून आता निघालो आपण घरी. आणि सगळी ट्रिप झालेली आहे आपली. तर चाललो आहे आपण आता घरी. मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. बाय 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 बाय.